सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर जे आन्सर येत असतील तर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करणं एकदम फ्री असतं आणि शेजारची बेल आयकॉनही तुम्ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। आणि अजूनही आपल्या इंस्टाग्राम पेजलाही तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही इंस्टाग्रामलाही फॉलो करून घ्या। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, मोबाईलला हिंदीमध्ये काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मोबाईलला हिंदीमध्ये दूरभाष यंत्र म्हटले जाते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त गोठते? तर याचं उत्तर आहे क जीवनसत्वामुळे रक्त गोठते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 3 आहे, भारताचे सर्वात युवा प्रधानमंत्री कोण होते? तर याचं उत्तर भारताचे सर्वात युवा प्रधानमंत्री राजीव गांधी हे होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, स्वातंत्र्यापूर्वी भारताचा सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण होता? तर याचं उत्तर स्वातंत्र्यापूर्वी भारताचा सर्वात श्रीमंत व्यक्ती डॉक्टर सुभाष राय हा व्यक्ती होता। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, डॉक्टर भीमराव आंबेडकर हे मॅट्रिक परीक्षा कधी पास झाले? तर याचं उत्तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे मॅट्रिकची परीक्षा 1907 मध्ये पास झाले। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉनही ऑन करा। तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर क्वेश्चन 6 आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी खाली येते पण वर कधीच जात नाही? तर याचं उत्तर पाऊस ही गोष्ट आहे जी खाली येते पण वर कधीच जात नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, कोणता रोग असलेल्या लोकांनी बटाटे खाऊ नये? तर याचं उत्तर डायबिटीज रोग असलेल्या लोकांनी बटाटे खाऊ नये। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, गांधीजींनी दांडी यात्राची सुरुवात कुठून केली होती? तर याचं उत्तर गांधीजींनी दांडी यात्रेची सुरुवात अहमदाबाद येथून केली होती। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, रात्रीच्या वेळी कोणता प्राणी स्पष्टपणे बघू शकतो? तर याचं उत्तर रात्रीच्या वेळी चित्ता हा प्राणी स्पष्ट बघू शकतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, मृत्यूनंतर शरीराचे वजन किती कमी होते? तर याचं उत्तर मृत्यूनंतर शरीराचे वजन 21 ग्रॅम कमी होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा। तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशातील लोक स्वतःचे फोटो काढू शकत नाही? तर याचं उत्तर आहे तुर्कमेनिस्तान देशातील लोक स्वतःचे फोटो काढू शकत नाहीत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या पक्षाचे वजन 1 रुपयाच्या नाण्यापेक्षा कमी आहे? तर याचं उत्तर हमिंग बर्ड पक्षाचे वजन 1 रुपयाच्या नाण्यापेक्षा कमी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, केसरचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचं उत्तर केसरचे सर्वात जास्त उत्पादन जम्मू काश्मीर राज्यात होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। क्वेश्चन 14 आहे, काकडीमध्ये किती टक्के पाणी असते? तर याचं उत्तर काकडीमध्ये 96% पाणी असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 15 आहे, जो लास्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे,
सोन्याची गाडी कोणत्या देशात चालवली जाते याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।